सीमाताईंची इथे देवपूजा करून झालेली आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. भस्म वगैरे लावला आहे का तू? हो, देवांना लावला, मला पण लावला. तुला सापडली भस्माची ती डब्बी सगळं ना? सापडलं. मी देवारा पूर्ण आवरला. हा का? खाली वरती. उंदीर पळाला का घरात मग? भरपूर उंदराच्या हा? ड्रॉपिंग होतं खूप सारं. काय होतं ड्रॉपिंग. ते लेंड्या? हा, पण उंदीर नाही भेटला का? नाही. इनर गारमेंट ह्या टॉवेलच्या मागे दोरीवर बरोबर टाकली तू तिथे, आणि मग बाकीचे ह्या दारांवर टाकून दे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे सोमवार. आज प्रशांतजींना साईटवर खूप लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे ते सकाळी खूप लवकर उठले आणि सकाळी खूप लवकर माझी झोप डिस्टर्ब झाली. परंतु ते गेल्यानंतर मात्र मी खूप छान आरामशीर झोपली आणि आत्ता बरंच लेट झालं आहे. आत्ता मी उठली. आज माझा उपवास आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे आज मला आंघोळ करायची आहे. डॉक्टरांनी मला परमिशन दिली आहे, तर ऑलमोस्ट 3 वीक नंतर मी आज आंघोळ करणार आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि बहीण माझ्या मदतीला आहे, तर काही डिफिकल्ट होणार नाही. तर आता तर मी जस्ट उठली आता गरम पाणी पिते एकदा आणि मग जरा वेळाने चहा वगैरे घेऊन मग निवांत आंघोळ करेल मी. म्हशीचा आण आणि 1 लिटर आण. इथे नाही का एंट्री करताना? हां हां, ते राईट साईडला आहे. हो, दोन्ही शेजारी शेजारी. बरं बरं, चालेल चालेल. बॅगच मिळते ना का सुट्टा वगैरे मिळते? मी कधी काही घेतलेलंच नाही मा, त्याच्यामुळे मला काही आयडिया नाही. आता तुला गेल्यानंतरच कळेल. सुटही असेल तर मला तर वाटतं अर्धाच लिटर आणावं, पण कोणी पण नेऊ लागतं. राहू दे 1 लिटर. हां, राहू दे हे घे. मला चहा प्यायची तलब झाली आणि आम्ही 2-3 दिवसापूर्वी दूध बंद केलं, कारण की दूध असलं की मी कंट्रोल नाही करत आणि मला स्वतःलाच चहा पिणं बंद करायचं आहे. पण माझी बहीण म्हणे नाही उपवास येतं मग त्याला फोन साहजिक आहे, तर ती म्हणे मी दूध घेऊन येते. तर ती खाली शॉपमध्ये आहे वाटतं, आमच्या सोसायटीच्या बाहेर दुकानं आहे. मी कधी काही घ्यायला थांबली नाही, त्याच्यामुळे मला काही आयडिया नाही. पण ती म्हणे मी येताना ब्रेड घ्यायला तिथे थांबली होती, तर ती म्हणे हो तिथे मिळून जाईल. तर ती शॉपवर दूध घ्यायला गेली. आता मी बसून व्हिडिओ एडिट करते. यहाँ पर बन रही है मेरे लिए टी टिक 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 टिक. आणि फायनली मी आंघोळ केलेली आहे. मला इतकं छान, इतकं फ्रेश वाटतं आहे. माझी बहीण होती म्हणून मला काहीच त्रास झाला नाही. तिने एक प्रकारची मला आंघोळच घातली असं समजा. आणि जसं की मी या आधीच्या पण व्हिडिओत सांगितलं आहे की अशा वेळेस आई बहिणीच कामं येतात. आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केले होते की हो सोनाली, हो ताई, तू बरोबर बोलते की अशा वेळेस माय बहिणी आई बहिणीच कामं येतात. तिने मस्तपैकी 2-3 बादल्या एकदम कडक कडक पाणी माझ्यासाठी जमा केलं आणि छान अशी मला आंघोळ घातली. तर इतकं फ्रेश वाटतंय मला हेअर वॉश करून. तिचे चाललंय काम करायचे कामं, इतके कामं केले तिने, पण आम्ही काही शूट बीट करत बसलो नाही. आणि आता चालली आहे तिची जायची लगबग, कारण की ती प्रोफेसर आहे, कॉलेजला लेक्चरर आहे. तर उद्या तिला ड्युटी. आता ऑलमोस्ट 4 वाजले. किती वाजले ग? माहिती नाही आम्हाला किती वाजले. आता माहिती नाही किती वाजले. तर तिचं चाललंय की मी जाते. तर जाण्याआधी कपड्यांच्या सगळ्या घड्या करून, सगळ्या जागेवर ठेवून, जे काम मी करू शकत नाही ते करून मग ती जाणार आहे. सगळ्यात खाली ठेवून दे, जागा असेल तिथे. ॲक्च्युली मी असे डबल बेडशीट एक साईडला, सिंगल एक साईडला असं करत असते. पण काही नाही, आता एवढं काय कोण विचारतंय नाही का. ठेवून द्यायचे, लागेल तेव्हा आता तोच देईल. मग मी आता उठू नको का? इथे या बघा, ह्या मॅडम मला सोडून निघालेल्या आहे. काल आल्या, आज चालल्या. मला वाटलं बरी 2-4 दिवस राहील, पण काहीच होतं काय माहिती का, आम्ही दोघी बहिणी ना सगळ्या आम्ही फार बोलक्या आहे. कंटिन्यू गप्पा करत राहतो. तिचा आराम होत नाही आणि माझ्याकडनं पण काम होत नाही. एखादं काम हातात घेतलं, नुसतं भांडे लावायचं जरी काम घेतलं ते 2 तास चालू राहतं, कारण बाकी सगळ्या कामाला तर बाई आहे. नाही ना बाई, आता बघ म्हणजे तू भांडे लावताय ना, ह्या मॅडम येतात गप्पा करायला लागून जात्या, माझ्या हातातलं भांडं तिथंच ठेवून देते, मी सुरू होऊन जाते. नाही ग, त्या किचन ट्रॉलिंगच्या खालची तू रात्री घाण काढली ते किती महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर आज एवढ्या दिवसांनी देवांना बिचारांना आंघोळ मिळाली, ते किती महत्त्वाचं होतं. तू बरेच छोटे मोठे कामं बरेच केले ना. सकाळी उठून त्यांना भात तू परतून दिला होता. भात खाऊन गेले का मग ते किती? बघ, ते 7च्या 8 नष्ट करू शकता प्रशांतजी. मला खूप कमाल वाटते. मी नाही एवढं सकाळी खाऊ शकत. माझं पण तसंच आहे. मला सकाळी 6ला पण नाश्ता दिला ना. आम्ही वर्किंग लोक असेच असतो. आमचे एक प्राचार्य आहे, ते म्हणतात मला सकाळी 6ला जेवायला द्या. बापरे. नाही, मी तर 9च्या आधी काही घेऊ शकत नाही. वर्किंग लोक असेच असतो, सोयीनुसार सगळं. आता वेळ खायला खाऊन घ्या, नंतर गाडी पळवायची पळवत राहा. त्यांनी दार लावलं, पण हे दार आहे ना असे लॉकणे होतं, थोडं उघडं होऊन गेलं होतं दार. तर मला ऐकू येत होतं, तू म्हणत होती त्यांना की मी तिला घेऊन जाते, पण ते बोलले नको, आता टिनो येणार आहे. अगं त्यांना मी व्यवस्थित समजून सांगत होते की
व्यवस्थित मॅनेज होऊ शकतंय. हा मला ऐकू आलं ना तू त्यांना एव्हरीडे सिन्नरलाच असतात म्हटलं, आणि तुमचे लंच दुपारूनच असतं. हो. मी शाळेतून 1ला येते, पण 1ला आल्यानंतर 2 पर्यंत लगेच स्वयंपाक होईल आणि तुम्ही छान छान लगेच गरम गरम तुम्हाला जेवायला राहील. हो मला ऐकायला येत होतं, म्हटलं ही पटवते यांना की मी येईल. ती म्हणे नाही नाही तिला प्रवास अलाउड नाहीये आणि आता करीना येते, वाटल्यास 1 महिन्याने घेऊन जा असं बोलले ना. हो हो बाय द वे माझ्या मैत्रिणींना मी सांगितलंच नाही ना की ही मला हिच्या घरी घेऊन जाण्यासाठी आली होती, परंतु पण काय या मॅडमनी पक्क ठरवलेलं होतं की नाही नाही गो बाई, डॉक्टरांनी प्रवासावर नाही सांगितलं ना. आई आता मला काय सांगत होती माहिती का, की त्या भारतीचे टाके पिकले होते म्हणे. हो 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 माहिती का तुला? पण हा, बराच काही वाढवा काहीतरी झाला होता झाला का? होता. हो हो बापरे. अगं नाही, पण अँटीबायोटिक एवढे भारी. आता तू मी पट्टी काढली तुझी आंघोळीच्या वेळेला, एकदम ड्राय आणि एकदम तुझी जी जखम होती ती पूर्णपणे बरी भरून झाली. निघाली आहे ना. हो, हो एकदम व्यवस्थित तेच आहे. ना, म्हणून मग असं काळजी तर आपण अँटीबायोटिक एवढे घेतोच. भारी भारी असतात. आपण तुमची घरची गाडी आहे, छानपैकी प्रिकॉशन घेऊन हळूहळू गेलो असतो ना, असं माझं म्हणणं होतं. पण आता त्यांनी नाही ऐकलं ना. चल आता तू चालली आहे, जावेकडे चालली आहे तुझ्या, जा, गो सेफली. फक्त मी तुला वेळोवेळी फोन करेत तर उचल बॉ फोन. हो 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 ओके बाय बाय. बाय. मी आता उठत नाही कारण मी आताच पडले ना. आता इथे चार्जिंगला हा मोबाईल ठेवलेला होता, मी इथे पडलेली होती आणि आली वॉशरूमला जाऊन आणि पडायला लागली तो वॉशरूम खाली पडून गेला, मोबाईल खाली पडून गेला. आणि ज्या फोनने मी शूट करते हा मोस्टली मी शूटलाच वापरते फक्त, आणि कॉलला मी हा मोबाईल वापरते. तर आता तो मला उचलायचा आहे, पण मी काय करू मला कळत नाही आहे. बघा म्हणजे कसं काय करावा, म्हटलं असं असं करून तो उचलू पायाने, तो काही सरळ होतच नाही आहे. बघू मी आता असं ट्राय करून बघते. हे बघ सटकतो तो लगेच पायावरून. आता कसं, मग मी एकदा उचलून घेते आणि पायावर करून मी उचलला मोबाईल. थँक गॉड घेता आला, कारण कॉल येत राहता याच मोबाईलवर, त्याच्यामुळे तो उचलणं गरजेचं होतं. आणि इथे सीमाताई आम्हाला सगळ्यांना जेवायला वाढत आहे. ती तिच्या जेठजींना सीमाताईंचा निरोप दाखवता एकीकडे. द्वारकेवर माझ्या बहिणीचे जेठ राहतात, पोपट गोळे सर. त्यांना बरं नाही म्हणून बहीण त्यांना बघायला गेली. ती तशीच सिन्नरला जाणार होती, पण तिचे मिस्टर मला बघायला आले आणि त्याच्यामुळे मग प्लॅन चेंज झाला. मग ते इथे प्रशांतजी आणि तिचे मिस्टर जेवण करताय आणि आम्ही पण दोघी जेवायला बसलो. चपला बुटं नीट ठेवायचं काम करतात काही पोरगं, म्हणजे पसाराय तेच करतात अर्थात. इथे वरती पण काय पेर ठेव ना, रेग्युलर पेर. कुठे मग पप्पांचे कुठे, ते तू घालून जातो का? आता पुसून घे आणि हँडवॉशने हात धु. किती घाण आहे म्हणे, सकाळीच पुसले. तू बुटं सुद्धा क्लीन करत नाही प्रतीक, फारच. तुला माहिती साईडवर एवढी डस्ट. हो पण म्हणून मग क्लीन नाही करायचे का? रोजच्या रोज क्लीन करून म्हणता ना, माणसाच्या पायतांवरून माणसाचं हे कळतं. जसं शीतावरून भाताची परी. जेवढी बुटांना धुळ तेवढा तू मेहनती. असं वडिलांचे पण पूस जरा, देव आशीर्वाद देईल तुला. हे बघ वडिलांचे पण किती धुळीचे आहे बघ. पूस येणाऱ्या बाईला आधीपासून माहीत पाहिजे की हा आई वडिलांचे बुटं चपला पुसतो. मी बुटं घासते तुझे हे पण माहिती आहे लोकांना. फायदा मग मी अनेकदा तुझे बुटं साफ करून ठेवलेले आहे प्रतीक, ते करत असते मी बाय द वे. आणि हँडवॉशने हात क्लीन धु आता मध्ये येऊ. आणि आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहे आणि माझी बहीण आणि तिचे मिस्टर गेले. प्रशांतजी त्यांना सोडवायला गेले बस स्टॉपवर. तर असाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.